नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं आज स्वागत करीत आहे. तर आज मी तुमच्यासमोर MPSC ग्रुप बी साठी महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेले आहे. ज्या टॉपिकवर आजपर्यंत जास्तीचे क्वेश्चन पडलेले आहेत ते टॉपिक या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. सब्जेक्ट काय दिलेला आहे. इतिहासमध्ये महाराष्ट्र धार्मिक संघटना, महाराष्ट्राचे वृत्तपत्र, 1857 उठाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय संघटना, तसेच काँग्रेसची स्थापना, अधिवेशन, पुन्हा गव्हर्नर, समाजसुधारक यावर आयोगाचे प्रश्न पडलेले आपल्याला दिसतात. आयोगाच्या अगोदर पडलेले प्रश्न वाचून घेणे खूप महत्त्वाचे, ज्याचा तुम्हाला प्रिलिम्ससाठी फायदा होणार आहे. पुढला जे टॉपिक आहे तो म्हणजे जॉग्राफीमध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत किंवा टॉपिक्स आहेत, कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते बघा. महाराष्ट्रातील प्रांतिक आणि राजकीय भूगोल, महाराष्ट्रातील नदी किनारे, वनस्पती, महाराष्ट्रातील हवामान, महाराष्ट्र, लोकसंख्या 2011 पासूनची जी लोकसंख्या त्याच्यावर पण क्वेश्चन पडलेले आहेत. आयोगाचे प्रश्न वाचून जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिकवरले तुम्ही क्वेश्चन वाचत जा, तुम्हाला फायदा होईल. नंतरचा विषय आहे विज्ञानमध्ये जीवशास्त्रामधल्या रोग, पोषण, प्राण्यांचे व वनस्पतीचे वर्गीकरण. नंतर आहे भौतिकशास्त्र, ध्वनी, प्रकाश, गती व गतीचे प्रकार, विद्युतधारा. आयोगाने पडलेले प्रश्न विज्ञानचेही पाहणे खूप महत्त्वाचे आहे. रसायनशास्त्र, मूलभूत वर्गीकरण, आम्ल व आम्लरी, रासायनिक अभिक्रिया हे टॉपिक महत्त्वाचे. विज्ञान या विषयाचे पडलेले क्वेश्चन पाहणे तुम्हाला महत्त्वाचे. पुढला सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र. त्यामध्ये घटनेची पार्श्वभूमी, नागरिकत्व, मूलभूत हक्क व कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ, राज्यपाल, महाधिवक्ता, महान्यायाधीश, सर्वोच्च व उच्च न्यायालय यावर प्रश्न पडतातच. आयोगाने पडलेले प्रश्न पाहणे या टॉपिकवरही तुम्हाला महत्त्वाचा तुम्हाला फायदा होणार आहे. अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य व बेरोजगारी, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना. नंतरचा टॉपिक आहे की सार्वजनिक वित्त, कर रचना, पैसा व भांडवल, अर्थसंकल्प कधीचं 2025 ते 25-26, बँकिंग. या अर्थशास्त्रामध्ये आयोगाचे पडलेले प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे तुम्ही आयोगाचे प्रश्न वाचून जा. आता बघा, चालू घडामोडीमध्ये ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत करणे तुम्हाला महत्त्वाचं ठरेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले काही टॉपिक्स दिलेले आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला येणाऱ्या प्रिलिम्सला खूप जास्तीचा फायदा होणार आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की या विषयाचे तुम्ही विश्लेषण घ्या. मी तुम्हाला टॉपिक्स वाईज तुम्हाला या व्हिडिओचे विश्लेषण घेईन. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.